मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानं भुजबळ गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत। राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे सागर निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे। आपण पाहतो की त्यांचा ताफा सुद्धा या बाजूला थांबलेला आहे आणि त्यांच्यासोबतचे जे काही पोलीस कर्मचारी आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत। मात्र ही भेट अचानक झालेली आहे आणि त्यामुळे या भेटीबद्दल अनेक चर्चा ज्या आहेत त्या सुद्धा रंगू लागलेल्या आहेत। मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्यामुळे छगन भुजबळ नाराज आहेत अशी मागच्या काही दिवसापासून चर्चा आहे। ते स्वतः याबाबतची भूमिका मांडतायत आणि नेमकं हे कशामुळे झालं याबाबत सुद्धा ते अनेकदा वक्तव्य करताना पाहायला मिळतात। या सगळ्यावरती वेगवेगळ्या माध्यमातून चर्चा होते आहे। मात्र ओबीसी समाजातील अनेक नेते सुद्धा काल छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले होते। त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी चर्चा केलेली आहे आणि नाशिकमध्ये एक मोठा मेळावा सुद्धा छगन भुजबळ यांनी घेतलेला होता आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी ते भेटण्यासाठी सागर निवासस्थानी पोहोचलेले आहेत। जेव्हा जेव्हा छगन भुजबळ यांनी मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळाल्याबद्दल वक्तव्य केले त्यावेळी त्यांनी एक वक्तव्य आवर्जून केलेलं होतं, ते म्हणजे मला मंत्रिमंडळामध्ये घेण्याबाबत देवेंद्र फडणवीस यांची कोणत्याही पद्धतीची हरकत नव्हती अशी भूमिका त्यांनी मांडलेली होती आणि त्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी होत असलेली भेट ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे। ज्या काही चर्चा मागच्या काही दिवसापासून रंगतायत त्यानुसार छगन भुजबळ पक्षात राहूनच ही लढाई लढणार की काही वेगळा निर्णय घेणार या संदर्भात सुद्धा ज्या चर्चा ज्या आहेत त्या सुद्धा रंगतायत आणि त्यातच ही भेट जी आहे ती देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आता छगन भुजबळ करतायत। ज्या काही मागच्या काही दिवसापासून काही जणांकडून असंही मत व्यक्त केलं जात होतं की छगन भुजबळ हे भाजपात जाण्याची शक्यता आहे, भाजपात जाण्यासंदर्भात ते विचार करू शकतात। मात्र या सगळ्या चर्चा होत्या आणि आज देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी छगन भुजबळ स्वतः सागर निवासस्थानी पोहोचलेले आहेत। जवळपास 15 मिनिटांपासून या दोन नेत्यांमध्ये चर्चा होते आहे, मात्र भेटीचं कारण अद्याप स्पष्ट नाहीये। त्यामुळे या सगळ्या चर्चांच्या आधारावरती या भेटीनंतर छगन भुजबळ स्वतःहून काही प्रतिक्रिया देतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। भाजपात जाण्याबद्दल जी काही चर्चा होती त्या अनुषंगाने ही भेट जी आहे ती सुद्धा अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण या सगळ्या चर्चा मागच्या काही दिवसापासून ज्या पद्धतीने होत आहेत किंवा छगन भुजबळ यांच्यावरती अन्याय झाला अशा पद्धतीची भूमिका ओबीसी समाजातील जे काही नेते व्यक्त करतायत, भूमिका मांडतायत। कारण कालच आपण पाहिलं की महाराष्ट्रातील ओबीसी जे काही समाजाचे प्रमुख नेते आहेत त्यांनी पहिल्यांदा एक बैठक घेतलेली होती आणि सविस्तर चर्चा केल्यानंतर 4 ते 4:30च्या दरम्यान छगन भुजबळ यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा केली। या सगळ्या नेत्यांची मतं जाणून घेण्याचा प्रयत्न छगन भुजबळ यांच्या माध्यमातून होत आहे। नेमकं काय करावं, पुढची रणनीती कशी असेल, पुढची दिशा कशी ठरवता येईल या संदर्भात छगन भुजबळ हे नाशिकमधील काही पदाधिकाऱ्यांशी सुद्धा बोललेले होते। नाशिकमध्ये त्यांनी एक मेळावा मोठा आयोजित केलेला होता आणि ज्यावेळी अधिवेशन पार पडत होतं त्यावेळी मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर लागलीच अधिवेशनातून छगन भुजबळ हे येवल्यामध्ये दाखल झालेले होते। तिथे त्यांनी सगळ्या नेत्यांशी चर्चा केली, ओबीसी समाजातील सगळ्या नेत्यांशी चर्चा केली, पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि आता आपण पाहतो की काल सुद्धा त्यांची एक बैठक महत्त्वाची पार पडलेली आहे। छगन भुजबळ यांना याबाबत विचारलं असता ते असं मत व्यक्त करतायत की मी माझ्या लोकांशी बोलतोय, त्यांना त्यांची मतं जाणून घेतो आणि त्यानंतर पुढचा जो काही निर्णय असेल तो येत्या काळामध्ये घेण्यासंदर्भातला निर्णय घेईन। मात्र आता आपण पाहतो की पहिली राजकीय भेट जी आहे ती या सगळ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर आपण पाहतोय छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये ही बैठक होते आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सागर हे जे निवासस्थान आहे तिथे या दोन नेत्यांमध्ये ही प्रामुख्याने चर्चा होती आहे। जवळपास 15 ते 20 मिनिटं झालेले आहेत, दोन नेत्यांमध्ये चर्चा होते आणि ही बैठक किती वेळ चालते आणि त्यानंतर छगन भुजबळ स्वतःहून आपली भूमिका काही मांडतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण छगन भुजबळ हे राष्ट्रवादीतल्या पहिल्या फळीतले नेते आहेत आणि मागच्या वेळेला ते मंत्री राहिलेले आहेत आणि मात्र या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये या सरकारमध्ये ते आता सध्या मंत्री नाहीयेत, त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळालेलं नाहीये। त्यामुळे छगन भुजबळ यांच्यावरती अन्याय झाल्याची भावना जी आहे ती त्यांच्या सोबतच्या नेत्यांकडून व्यक्त केली जाते, शिवाय ओबीसी समाजातील सगळ्या नेत्यांकडून व्यक्त केली जाते आहे। मात्र आता आपण पाहतो की ह्या राजकीय भेटीनंतर छगन भुजबळ स्वतःहून काही आपली भूमिका स्पष्ट करतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांची चर्चा सुरू आहे, साधारण ती बैठक किती वेळ चालते आणि त्यानंतर या भेटीबद्दल काय काय वेगवेगळ्या चर्चा होतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या तरी या बैठकीबद्दल कुणालाही कल्पना नव्हती, अगदी भाजपच्या नेत्यांना सुद्धा या बैठकीबद्दल कोणत्याही पद्धतीची माहिती नव्हती आणि सकाळीच छगन भुजबळ हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी पोहोचलेले आहेत, त्यांच्याशी ते चर्चा करतायत आणि मागच्या मंत्रिमंडळ विस्तारापासून ज्या पद्धतीची भूमिका ते माध्यमांमध्ये मांडतायत त्यावेळी एक वक्तव्य आवर्जून ते करतायत की देवेंद्र फडणवीस यांना मी मंत्रिमंडळामध्ये असण्याबाबत कोणत्याही पद्धतीची हरकत नव्हती, त्यांच्या बाजूने हे काहीही झाले
झालेला नाहीये. मात्र मी माझ्यावरती नेमका हा अन्याय का झाला किंवा मला मंत्रिमंडळामध्ये स्थान का मिळालं नाही, ही अनेक कारणं आहेत, ती मी सध्या शोधणार आहे, अशा पद्धतीची भूमिका त्यांची होती. त्यामुळे आता देवेंद्र फडणवीस यांच्याशी या सगळ्या अनुषंगाने ते चर्चा करतात का आणि चर्चा केल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना काही वक्तव्य करतात का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र राष्ट्रवादीतल्या कुठल्याही नेत्याची भेट न घेण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी ते सध्या पोहोचलेले आहेत. ठीक आहे, बरोबर. कृष्ण, धन्यवाद या माहितीबद्दल. तर छगन भुजबळ सागर बंगल्यावर पोहोचले, देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ते चर्चा करतायत.